ना मॅगी बनवली याची पातळ जरा रस्सेदार बघा. सगळं आवरले पहा. आणि सकाळचं पण जेवण झालेलं आहे. सकाळी शापूची भाजी चपाती असं केलेलं होतं. आणि आता त्यानंतर आता इकडं मॅगी बनवत आहे. आता मॅगी झाली की का मग आता खाऊन अजून बाकीचं आवरायचे. तर हे पहा, इकडं मल्हार बसलाय मस्तपैकी. सगळं अस्ताव्यस्त करून सगळं क्लिनिंग केलेलं होतं आजला मस्त बा. काहीच नव्हतं हे केलं. इकडं बाहेर पण पाहू शकताय, तुम्हाला मी दाखवते. ओटा वगैरे जे आहे ना, हा स्वच्छ सगळं पाणी वगैरे मारून धुवून वगैरे घेतलाय बघा. आणि सगळे क्लिनिंग केलेलं होतं अगदी स्वच्छ धुवून. तर चला. आणि मल्हारची साडीची जोळी त्याला बांधली होती. आणि अजून एक जोळी आहे जी की ती बाहेर असते ती, पण ती काय आम्हाला एवढी व्यवस्थित बांधता आलेली नाही आहे. आणि इकडं पण सगळी आवरावर झालेली पहा. तर आहे ना, इथं बघा आम्ही दोघीजणी चाललो होतो. आणि इकडची मी आहे आणि हा ना माझ्या सासूबाई आहेत, त्यांनी व्हिडिओ बनवला आहे. तर मला माहिती नाही आणि नंतर सेंड केला. म्हणलं अरे वा. तर त्यानंतर आता बघा मल्हार आला शाळेतून आणि त्याचं चाललं होतं इथं पिचकारी खेळायचं, कारण आता होळी आहे. खरं तर आहे ना, होळी म्हणजे धुलिवंदन जे आहे ते खरं आपल्याकडं नाही साजरं करत ते. पण आता सगळेजण होळी धुलिवंदनलाच रंग खेळतात. पण खरं तर आहे ना, रंगपंचमीला खेळलं पाहिजे. आणि रंगपंचमीलाच पहिले आम्ही रंगपंचमी खेळायचो. तर चला असो. आणि त्यानंतर आहे ना, हा जरा होळीचा व्हिडिओ आहे. काय झालं माहिती का, थोडंसं लेट झालं हा व्हिडिओ. म्हणजे हा होळीच्याच दिवशीचा आहे, पण पोस्ट करण्यासाठी लेट झालं. तर मस्त बघा इथं मल्हार आणि त्याचे बाबा ह्या दोघांनी मस्त हे केलं. तर मला पण घाई झाली होती, त्याच्यामुळे माझं काही शूट घेतलं नाही. तर ही घरापुढं होळी आपल्याला म्हणजे पेटवली जाते. त्याचं काही थोडंसं हे असतं का, आपले जे हे आहे आपलं म्हणजे नाही का, त्याचा सगळ्याचा त्या होळीमध्ये जळून हे नाश व्हावा. आणि आपल्या म्हणजे सुख समृद्धी हे सगळं आपल्याला हीच हे असते त्यावेळेस. तर मस्त त्याच्यामध्ये नारळ वगैरे टाकला, नैवेद्य ठेवला. बिच्छू काटा असतो तो बनवावा लागतो. आणि तो नासा ह्याचा बनवायचा असतो, आपलं जे पीठ असतं त्यातच. आणि तो चांगला तळून ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा असतो. तर टाकून दिला. 1 रुपयाचं आपल्याला नाणं टाकायचं असतं. तर आपण 1 रुपया 2 रुपया किती पण म्हणजे असू दे, ते नाणं आपण टाकून द्यायचं. तर त्यानंतर बघा मस्त आता होळी पेटली आहे. खूप मोठी होळी केली होती यावेळेस मी. भरपूर सारं हे होतं, तर बराच वेळ होळी पेटत होती. तर काही ठिकाणी फक्त गोबऱ्या वगैरे लावतात. तर नुसती गवऱ्यांची सुद्धा होळी असती. त्यानंतर बघा आता माझ्या ह्या पुरणपोळ्या, मस्त अशा पुरणपोळ्या बघा किती टम्म फुगल्यात ना. छान अशा पोळ्या झाल्या होत्या मस्त. खूप छान पुरण वगैरे झालं होतं. तर आता चाललं होतं माझं इथं, त्या फुगत इतक्या होत्या की बस रे बस. खरंच म्हणजे ह्यावेळेस छान, म्हणजे ह्यावेळेस नाही, नेहमीच माझ्या पोळ्या छान होतात. तर त्यानंतर बघा इथं पोळ्या वगैरे करून घेतल्या. बाकीचं सार आमटी आता एवढं काही दाखवणं झालं नाही, कारण ना खूप गडबड झाली होती आणि उरकतच नाही म्हणजे ना खरंच काम. तर